सकाळी सकाळी माझ्या सासू कमलाबाईंचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. त्या म्हणत होत्या, शेवटी या घराचं नशीब कधी बदलणार आहे. अरे 9 वर्ष झाली, पण अजूनही मोठ्या सुनेच्या कुशीत एक मूलसुद्धा नाही. मी गप्प स्वयंपाकघरात नाश्ता प्लेटमध्ये वाढत होते. माझ्या दोन्ही जावा आपापल्या मुलांना तयार करण्यात व्यस्त होत्या. एक आपल्या मुलाला समजावून दूध पाजण्याचा प्रयत्न करत होती, तर दुसरी आपल्या मुलीच्या केसांना विंचरत होती. मी शांतपणे सगळ्यांसमोर चहा नाश्ता ठेवला. तेव्हा सासूबाईंनी माझ्याकडे तिरक्या नजरेनं पाहत म्हटलं, तुला ही मुलं झाली असती ना, तर आज तुला कळलं असतं की मुलांना सांभाळणं किती कठीण असतं. मी त्यांना उलट उत्तर दिलं नाही आणि शांतपणे पुन्हा किचनमध्ये आले, कारण या सगळ्या बोलण्याला उत्तर देणं मी खूप आधीच सोडून दिलं होतं. थोड्या वेळाने माझे पती आदित्य ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन बाहेर आले. त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात विचारलं, काव्या, आईने पुन्हा काही बोललं का? मी उदास हसू आणत म्हणाले, तुम्ही कशाला काळजी करता? त्यांचं रोजचं आहे, रोज त्याच गोष्टी. तेवढ्यात आतून सासूबाईंचा मोठा आवाज आला, आदित्य, मी तुला अजूनही सांगते, माझं म्हणणं समजून घे. तुझं वयच काय आहे अजून? माझं एक आणि लवकरात लवकर दुसरं लग्न कर. देवाची इच्छा असेल तर काही महिन्यातच तुझ्या दुसऱ्या बायकोची कुशी भरेल आणि तूही मुलांचा बाप होशील. आदित्याने बूट घालताना शांतपणे उत्तर दिलं, आई, मी तुला आधीही किती वेळा सांगितलं आहे, मला दुसरं लग्न करायचं नाही. हे एकटाच सासूबाईंचा पारा चढला. त्या जोरात म्हणाल्या, तुझ्या या हट्टामुळे आपल्या घराच्या वंशाचा दिवा अजूनही पेटलेला नाही. आदित्याने माझ्याकडे पाहिलं, पण काहीही न बोलता शांतपणे घराबाहेर निघून गेले. मी घाईघाईने किचनचं काम आवरलं आणि त्यानंतर संपूर्ण घराची साफसफाई करायला सुरुवात केली. माझ्या दोन्ही जावा त्यांच्या मुलांसोबत आपल्या खोलीत गेल्या. जाताना पूजाने मला सांगितलं, वहिनी, आमचे कपडेही धुवून द्या ना, मुलं खूप कपडे खराब करतात. लगेच ऋतू म्हणाली, हो, आणि थोड्या वेळाने माझ्या खोलीत येऊन झाडू पोछाही मारून द्या. मी नेहमीप्रमाणे काहीही न बोलता हो म्हटलं. माझ्या सासूबाई अंगणात खाटेवर बसून हे सगळं पाहत होत्या. त्या म्हणाल्या, तुझी स्वतःची मुलं तर नाहीत म्हणून घरची कामं करत बस. आता तुझ्या नशिबात हेच आहे. त्यांचे शब्द माझ्या मनात बाणासारखे घुसले, पण मी काहीच बोलले नाही. मनात विचार करत होते, मी तर संपूर्ण घराचं काम करते, तरीही सगळ्यांना असं वाटते की मी काहीच करत नाही. दुपारी मी स्वयंपाक करत असताना माझ्या दोन्ही जावा आपल्या मुलांना घेऊन जेवायला आल्या. संपूर्ण घर मुलांच्या आवाजाने भरून गेलं होतं. कुणी रडत होतं, कुणी खेळत होतं, तर कुणी हट्ट करत होतं. मी सगळ्यांना जेवण वाढत होते. तेवढ्यात पूजाचा मुलगा माझ्या जवळ आला आणि म्हणाला, मोठी मम्मी, तुमच्या खोलीत एकही बाळ का नाही? मी क्षणभर गप्प झाले. मी काही बोलण्याआधीच सासूबाई म्हणाल्या, बाळा, देव ज्याला हवं त्याला देतो आणि ज्याला नको त्याला देत नाही. तू जा, खेळायला जा. मुलगा खेळायला निघून गेला, पण माझे हात थरथरू लागले. संध्याकाळी आदित्य ऑफिसमधून परत आला. तेव्हा त्याने मला अंगणात एकटीला बसून कपडे घडी करताना पाहिलं. तो माझ्याजवळ बसला आणि हळू आवाजात म्हणाला, काव्या, मला माहीत आहे तू खूप काही सहन करतेस, पण हिंमत सोडू नकोस. देव एक ना एक दिवस सगळं ठीक करेल. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, मला फक्त तुमची काळजी वाटते. रोज माझ्यामुळे तुम्हाला आईचे किती टोमणे ऐकावे लागतात. आदित्याने माझा हात धरून म्हटलं, त्याने काय फरक पडतो? तू माझी पत्नी आहेस, माझ्यावरचं ओझं नाहीस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी काही बोलणार इतक्यात आतून सासूबाईंचा आवाज आला, आदित्य, आला आहेस ना? इकडे ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आदित्य उठून आत गेला. रात्री सगळे जेवत असताना अचानक गल्लीतून एका वृद्ध माणसाचा आवाज ऐकू आला, देवाच्या नावाने काहीतरी दे बाळा. त्याचा आवाज हळूहळू आमच्या घराजवळ येत होता. तो ज्या पद्धतीने बोलत होता त्यावरून स्पष्ट जाणवत होतं की कोणीही त्याला अन्न देत नव्हतं. उलट एकामागून एक घरांचे दरवाजे बंद होत होते. तेवढ्यात एका माणसाचा मोठा आवाज आला, रोज रोज इथे येतोस आणि डोकं खराब करतोस, चल निघ इथून, काही मिळणार नाही. त्यानंतर त्या वृद्ध बाबांचा आवाज बंद झाला. मी क्षणभर दरवाजाकडे पाहिलं आणि पुन्हा भाजीची प्लेट उचलून आत ठेवली.
त्यावेळी मला अजिबात कल्पना नव्हती की हाच आवाज एक दिवस माझं संपूर्ण आयुष्य बदलवणार आहे. दुसऱ्या दिवशी नाश्त्यानंतर माझी मोठी जाव पूजा आनंदाने खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, आई, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. माझ्या भावाचं लग्न ठरलं आहे. पुढच्या महिन्याच्या 10व्या तारखेला लग्न आहे. हे ऐकून सासूबाईच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्या म्हणाल्या, अरे वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. लवकर तयारीला लागा. मीही शांतपणे माझं काम आवरत होते. सासूबाईंनी माझ्याकडे पाहून म्हटलं, सुनबाई, तूही तुझ्यासाठी चांगले कपडे काढून ठेव. शेवटी नातेवाईकांच्या घरी जायचं आहे. तिथे लोक विचारतात की मोठी सून कुठे आहे. मी फक्त हळू आवाजात म्हणाले, हो आई. त्यानंतर संपूर्ण घरात लग्नाच्या तयारीची चर्चा सुरू झाली. कधी कपड्यांची चर्चा, कधी दागिन्यांची, तर कधी गिफ्टमध्ये काय द्यायचं याची चर्चा. आणि मी सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवत होते. सगळ्यांचे कपडे प्रेस करण्याचं काम आणि खरेदीसाठी लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट तयार करण्याचं कामही माझ्यावरच आलं. काही दिवसांनी आम्ही सगळे लग्नाला गेलो. संपूर्ण घर आनंदाने भरलेलं होतं. मी इतर बायकांसोबत बसले होते तेव्हा एक वृद्ध बाई माझ्याजवळ आल्या आणि विचारलं, बेटी, तू कुणाची सून आहेस? मी त्यांना सांगितलं. त्या लगेच म्हणाल्या, अच्छा, म्हणजे तू तीच मोठी सून आहेस ना, जिला अजून मूल झालं नाही. मी हलकंसं हसून मान हलवली. त्या दुःखी आवाजात म्हणाल्या, देव कोणाचीही कुशी रिकामी ठेवू नये. पण एक गोष्ट आहे, बाईची कुशी रिकामी असेल तर घरही रिकामं वाटतं. त्यांच्या शेजारी बसलेली दुसरी बाई लगेच म्हणाली, आजकालच्या मुली आधी नोकरी आणि आराम बघतात आणि मग वेळ निघून गेल्यावर डोकं धरून बसतात. मी त्यांच्याकडे पाहिलं पण काहीही बोलले नाही. त्यांना काय माहीत होतं की मी कधी नोकरी केलीच नव्हती आणि माझं लग्नही उशिरा झालं नव्हतं. पण माझे डोळे भरून आले म्हणून मी दुसरीकडे पाहिलं, जेणेकरून कोणाला माझे अश्रू दिसू नयेत. परत येताना संपूर्ण रस्ताभर मी गाडीत शांत बसले होते. आदित्यने 1-2 वेळा माझ्याकडे पाहिलं, पण कदाचित त्याला समजलं होतं की मला सध्या बोलायचं नाही. घरी पोहोचताच सासूबाई म्हणाल्या, बघ, सगळ्यांच्या घरात आनंद आहे आणि आपलं घर बघ, 9 वर्षापासून शांत पडलेलं आहे. माझं ऐकलं असतंस तर आज इतका वेळ वाट पाहावी लागली नसती. आदित्यची मुलंही घरात खेळत असती. आदित्य शांतपणे म्हणाला, आई, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मी सांगितलं ना, सगळं ठीक होईल. सासूबाई नाराज होऊन म्हणाल्या, देवही त्याच माणसाची मदत करतो जो स्वतः योग्य निर्णय घेतो. तो प्रत्येक वेळी सगळं ठीक होईल असं म्हणून विषय संपवतो. आदित्य गप्प झाला आणि आपल्या खोलीत निघून गेला. हळूहळू 4 महिने गेले. पूजाच्या भावाचं लग्न होऊनही 4 महिने झाले होते. एके संध्याकाळी पूजा आनंदाने धावत आली आणि सासूबाईंना म्हणाली, आई, आज मी खूप खुश आहे. माझ्या भावाच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की माझ्या वहिनीला दिवस गेले आहेत. हे ऐकताच सासूबाई खूप आनंदी झाल्या. पूजा म्हणाली, आई, मला वाटतं आपण सगळ्यांनी आज संध्याकाळी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन करावं. सासूबाई लगेच तयार झाल्या. मीही शांतपणे सगळ्यांसोबत जायची तयारी केली. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं होतं. सगळ्या बायका अभिनंदन करत होत्या. अजून मूल जन्माला यायला अनेक महिने बाकी होते, पण सगळे असे आनंदी होते जणू घरात आत्ताच बाळ आलं होतं. मीही हसून अभिनंदन करत होते. तेवढ्यात पूजाच्या वहिनीच्या एका नातेवाईक बाईने मला पाहिलं आणि म्हणाली, बेटी, आता पुढची आनंदाची बातमी तुझीही असायला हवी. शेवटी लग्नाला इतकी वर्ष झाली. देवाने तुझ्यावरही कृपा केली तर बरं होईल. दुसरी बाई म्हणाली, हो, शेवटी घरचेही किती वाट पाहणार. त्यांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या नजरा क्षणभर माझ्याकडे वळाल्या. मी जबरदस्तीने हसत म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. घरी परतल्यावर मी थेट माझ्या खोलीत गेले. मला काही बरं वाटत नव्हतं. थोड्या वेळाने आदित्य खोलीत आला आणि म्हणाला, तू जेवली का नाहीस? मी म्हणाले, मला भूक नाही. तो माझ्याजवळ बसला आणि म्हणाला, लोकांच्या बोलण्याचा एवढा विचार करू नकोस. जगाचं कामच बोलणं आहे. मी हळू आवाजात म्हणाले, बाहेरच्यांचं बोलणं सहन होतं, पण जेव्हा आपलेच लोक रोज त्याच गोष्टी बोलतात
तेव्हा माणूस आतून तुटत जातो. आदित्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मला सगळं समजतं, पण मी प्रत्येक गोष्टीवर आईशी भांडू शकत नाही. मी पहिल्यांदा त्याच्याकडे पाहून म्हणाले, मी तुम्हाला त्यांच्याशी भांडायला सांगत नाही. मला फक्त कधी कधी एवढं जाणावं असं वाटतं की ह्या घरात मी एकटी नाही. माझं बोलणं ऐकून तो शांत झाला. कदाचित त्याच्याकडेही त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी सगळ्यांच्या आधी उठून घराच्या कामाला लागले. माझ्या दोन्ही जावा मुलांना स्कूलला पाठवण्यात व्यस्त होत्या. एक मुलगा आज स्कूलला जाणार नाही असा हट्ट करत होता, तर दुसरा रडत होता. मी सगळ्यांसाठी पराठे बनवत होते. सासूबाई मुलांना प्रेमाने म्हणाल्या, देव प्रत्येक घराला अशी सुख आणि आनंद देवो. पण अचानक त्यांची नजर माझ्यावर पडली आणि त्या म्हणाल्या, काही लोकांच्या नशिबात मात्र फक्त शांतता लिहिलेली असते. मी भांडी धुतली आणि गप्पच बाहेर आले. मला माहीत होतं की मी एक शब्द जरी बोलले तर लगेच घरात वाद होईल. त्या संध्याकाळी गल्लीतून पुन्हा त्या वृद्ध माणसाचा आवाज आला, देवाच्या नावावर काहीतरी दे बाळा, देव तुझं घर आनंदाने भरून देईल. शेजारच्या कोणीतरी रागाने त्याला हकलून दिलं, पुन्हा आलास, चल निघ इथून. थोड्या वेळाने त्याचा आवाज हळूहळू दूर गेला. मी फक्त क्षणभर दरवाजाकडे पाहिलं आणि पुन्हा कामाला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यने मला हळू आवाजात सांगितलं, आज थोडं लवकर तयार हो. मी एका चांगल्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे. मला वाटतं आपण पुन्हा एकदा चेकअप करून घ्यायला हवं. मी मान हलवली. गेल्या काही वर्षात आम्ही कितीतरी डॉक्टर बदलले होते. प्रत्येक वेळी घरातून आशा घेऊन जायचो आणि निराश होऊन परत यायचो. आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये गेलो. आधी माझ्या काही टेस्ट झाल्या आणि नंतर आदित्यचे टेस्ट झाले. डॉक्टरांनी आमचे जुने रिपोर्ट पाहिले आणि शांतपणे म्हणाले, सध्या निराश होण्याची गरज नाही. काही कपल्सना मुलं होण्यासाठी बराच वेळ लागतो. तुम्ही दोघांनी मेंटल प्रेशर कमी करा, ट्रीटमेंट सुरू ठेवा आणि बाकी देवावर सोडा, सगळं ठीक होईल. घरी येताना मी आदित्यला म्हणाले, डॉक्टर प्रत्येक वेळी हेच सांगतात, पण घरच्यांना हे कोण समजावणार. तो म्हणाला, विश्वास ठेव, एक दिवस सगळं ठीक होईल. आपण हिंमत सोडायची नाही. मी त्याच्याकडे पाहिलं आणि जाणवलं की तोही माझ्यासारखाच आतून त्रासलेला आहे, पण माझ्यासमोर स्वतःला मजबूत ठेवतोय. घरी पोहोचताच सासूबाईंनी विचारलं, काय झालं, डॉक्टरांनी काय सांगितलं. आदित्य म्हणाला, डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू ठेवायला सांगितलं आहे. सासूबाई लगेच नाराज होऊन म्हणाल्या, 9 वर्षापासून हेच ऐकतोय, ट्रीटमेंट चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे. नेमकं कोणतं ट्रीटमेंट चाललंय, काहीच होत नाही. तेवढ्यात ऋतू तिथे आली आणि म्हणाली, आई, शेजारच्या मावशी सांगत होत्या की जवळच्या शहरात एक खूप मोठे बाबा आले आहेत. त्यांच्याकडे गेलं की ज्यांना मूल होत नाही त्यांच्या कुशीत मूल येतं. हे ऐकून सासूबाईंचे डोळे चमकले. त्या म्हणाल्या, ठीक आहे, पुढच्या आठवड्यात तिथे जाऊ. डॉक्टर तर खूप पाहिले, आता एखाद्या बाबांकडूनही करून पाहू. मी काही बोलले नाही, पण माझ्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. पुढच्या आठवड्यात सासूबाई मला घेऊन त्या बाबांकडे गेल्या. तिथे खूप गर्दी होती. अनेक बायका आपल्या समस्या घेऊन बसल्या होत्या. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आमची पाळी आली. आम्ही आत गेलो तेव्हा तो माणूस विचित्र पद्धतीने बोलत होता. त्याने मला काही प्रश्न विचारले आणि अचानक माझा हात पकडला. तो म्हणाला, तुझ्यावर कोणीतरी काहीतरी केलं आहे, तुझी कुशी बांधली आहे, आता तुझ्यावर उपचार करावे लागतील. असं म्हणत त्याने माझ्या खांद्याकडे हात नेला. मी लगेच एक पाऊल मागे झाले आणि म्हणाले, माफ करा बाबा, पण माझा उपचार आता फक्त डॉक्टरच करतील, मला हे सगळं करायचं नाही. असं म्हणत मी लगेच बाहेर आले. सासूबाईही माझ्या मागे आल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर खूप राग होता. घरी येईपर्यंत त्यांनी माझ्याशी काहीही बोललं नाही. घरी पोहोचताच त्यांचा राग माझ्यावर फुटला. त्या ओरडून म्हणाल्या, तू तिथे माझी किती बेइज्जती केलीस. ते खूप मोठे बाबा होते, ते तुझ्यासाठी पूजा करत होते. मी पहिल्यांदा शांतपणे म्हणाले, आई, पूजा करायची असेल तर ती दूरनही करता आली असती ना. ते डॉक्टर नव्हते की मला हात लावून ट्रीटमेंट करत होते. मला अशी कोणतीही गोष्ट मान्य नाही. सासूबाई संतापून म्हणाल्या, ठीक आहे मग, आयुष्यभर अशीच रडत बस आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत राहा.
जेव्हा तू स्वतःच प्रत्येक दरवाजा बंद करशील तेव्हा मूल कुठून येणार? तेवढ्यात आदित्य ऑफिसमधून आला. त्याने आम्हाला वाद घालताना पाहिलं आणि विचारलं, काय झालं? सासूबाईंनी त्याला सगळी गोष्ट आपल्या पद्धतीने सांगितली आणि म्हणाल्या, तुझ्या बायकोला अजिबात अक्कल नाही. आदित्यने माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, तिला हे सगळं करायचं नसेल तर जबरदस्ती कशाला? हे ऐकून सासूबाई आणखीन चिडल्या. त्या म्हणाल्या, तुम्हा दोघांची अक्कल गवत खायला गेली आहे. खूप गर्व आहे ना? म्हातारपणी कळेल. त्या दिवसानंतर अनेक दिवस सासूबाई माझ्याशी नीट बोलल्या नाहीत. काही सांगायचं असेल तर जावांमार्फत सांगत, पण मी माझ्या कामात लक्ष देत राहिले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराच्या सगळ्या कामाची जबाबदारी माझ्यावरच होती. दोन्ही जावा मुलांमध्ये व्यस्त असायच्या आणि सासूबाई प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीसमोर म्हणायच्या, आमची मोठी सून खूप कामसू आहे. तिला काम करायला खूप आवडतं. फक्त नशिबात मूल नाही. ऐकायला ही गोष्ट कौतुकासारखी वाटत असली तरी माझ्या मनावर प्रत्येक वेळी नवीन जखम व्हायची. एके दिवशी माझ्या दोन्ही नंदा आपल्या पती आणि मुलांसोबत घरी आल्या. पुन्हा एकदा संपूर्ण घर मुलांच्या हसण्याने आणि खेळण्याच्या आवाजाने भरून गेलं. कोणी अंगणात खेळत होतं, कोणी काही खायला मागत होतं, तर कोणी हट्ट करत होतं. मी सकाळपासून किचनमध्ये उभी होते. कधी चहा, कधी पकोडे, कधी समोसे, तर कधी जेवण गरम करून सगळ्यांना वाढत होते. दुपारपर्यंत माझ्या पायांना खूप दुखायला लागलं होतं, पण मी काम करत राहिले. काही वेळाने एक नणंद माझ्या जवळ येऊन हसत म्हणाली, वहिनी, तुमची तर मजा आहे. तुमची मुलं नाहीत म्हणून तुम्ही आरामात सगळं काम करता. आमचं बघा, मुलांमुळे एक मिनिटही शांतता नाही. तेवढ्यात दुसरी नणंदही हसत आली आणि म्हणाली, देव करो पुढच्या वेळी आम्ही आलो तर तुमच्या कुशीतही एक मूल असावं. मग तिने सुस्कारा टाकत म्हटलं, आम्ही कित्येक वर्ष हीच प्रार्थना करतोय, पण वाटतं देव आता ऐकणारच नाही. मी त्यांच्याकडे हसून पाहिलं आणि किचनमध्ये परत आले, कारण माझ्या डोळ्यातले अश्रू कुणाला दिसू नयेत असं मला वाटत होतं. रात्री सगळे पाहुणे गेल्यावर मी भांडे धुवून ठेवत होते. आदित्य माझ्याजवळ आला आणि म्हणाला, तू सकाळपासून एक मिनिटही आराम केला नाहीस. मी हसून म्हणाले, काय करू, आता सवय झाली आहे. तो म्हणाला, कधी कधी वाटतं तुला या सगळ्या वातावरणापासून दूर कुठेतरी घेऊन जावं, जिथे कोणीही तुला टोमणे मारणार नाही. मी हळू आवाजात म्हणाले, जागा बदलली म्हणून लोकांच्या जिभा बदलत नाहीत, पण देवाने आपल्यासाठी काही ठरवलं असेल तर त्यामागे काहीतरी कारण नक्की असेल. आदित्य काही वेळ शांत राहिला आणि म्हणाला, काव्या, मी तुला कधीच एकटी सोडणार नाही. मी हलकसं असले पण मनाच्या एका कोपऱ्यात एक अनोळखी भीती निर्माण झाली होती. काही आठवडे गेले पण घरची परिस्थिती बदलली नाही. सकाळी डोळे उघडताच मी किचनमध्ये जायचे. नाश्ता, मुलांचे टिफिन, भांडी, कपडे, साफसफाई, दुपारचं जेवण, या सगळ्यांची चिंता फक्त माझ्यावर असायची. दोन्ही जावा त्यांच्या मुलांमध्ये व्यस्त आणि सासूबाईंचं नेहमीचं एकच वाक्य, तुझी मुलं नाहीत, मग काम करायला काय अडचण? मी प्रत्येक वेळी गप्प राहायचे. एक दिवस सतत काम केल्यामुळे मला चक्कर आली आणि मी भिंतीचा आधार घेऊन खाली बसले. पूजा म्हणाली, वहिनी, तुमची तब्येत ठीक नाही वाटत. मी काही बोलण्याआधीच सासूबाई म्हणाल्या, दोन काम काय केली की महाराणी बसली, जणू काही डोंगर फोडून आले आहे. आता मूल झालं तर कळेल खरा थकवा म्हणजे काय असतो. मी शांतपणे पाणी प्यायले आणि पुन्हा कामाला लागले. संध्याकाळी आदित्य ऑफिसमधून खूप आनंदात आला. तो म्हणाला, मला 2 दिवसाची सुट्टी मिळाली आहे. आपण कुठेतरी फिरायला जाऊया. तूही किती दिवसांपासून घराच्या कामात अडकलेली आहेस. मी काही बोलण्याआधी सासूबाई मध्ये म्हणाल्या, फिरायला जाण्याआधी आपल्या घराचा विचार करा. 9 वर्ष झाली, अजून मूल नाही आणि यांना फिरण्याची हौस. आदित्यचा चेहरा उतरला, पण तो शांतपणे म्हणाला, आई, आम्ही फक्त एका दिवसासाठी जातोय. काव्याचंही मन थोडं बदलेल. सासूबाईंनी तोंड फिरवलं. दुसऱ्या दिवशी आम्ही जवळच्याच एका हिरव्यागार ठिकाणी काही तासांसाठी गेलो. तिथे खूप मुलं खेळत होती. त्यांना पाहून माझे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत होते. आदित्यनं माझं दुःख ओळखलं आणि म्हणाला, एक दिवस आपली मुलंही अशीच खेळत असतील. मी म्हणाले, देव करो तुमचं म्हणणं खरं ठरो.
घरी परतल्यानंतर काही दिवस शांततेत गेले, पण पुन्हा एक दिवस सासूबाईंकडे शेजारच्या 2 बायका आल्या. बोलता बोलता एक बाई म्हणाली, माझ्या भाचीच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली आणि आता त्यांचं आयुष्य बदललं. दुसरी बाई लगेच म्हणाली, ते ठीक आहे, पण दत्तक घेतलेलं मूल शेवटी आपलं थोडंच असतं. सख्खं रक्त म्हणजे सख्खच. असं म्हणत तिने माझ्याकडे पाहून सुस्कारा टाकला आणि म्हणाली, मी अजूनही देवाकडेच प्रार्थना करते की कधीतरी त्याला दया येईल. मी चहा नाश्ता त्यांच्या समोर ठेवला आणि परत आले, पण त्यांचे प्रत्येक शब्द माझ्या मनात घुमत होते. काही दिवसांनी आदित्य म्हणाला, चल एखाद्या मोठ्या स्पेशलिस्टकडे जाऊया, कदाचित ह्यावेळी काही आशा मिळेल. आम्ही शहराच्या दुसऱ्या भागात एका प्रसिद्ध डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी आमची व्यवस्थित तपासणी केली, दोघांचे रिपोर्ट पाहिले आणि आणखीन एक टेस्ट सांगितली. काही दिवसांनी रिपोर्ट आल्यावर आम्ही पुन्हा डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणाले, तुमच्या रिपोर्टमध्ये अशी कोणतीही मोठी समस्या दिसत नाही ज्यामुळे आशा सोडावी लागेल. माझा सल्ला आहे की ट्रीटमेंट सुरू ठेवा आणि टेन्शन घेऊ नका. बाहेर आल्यावर मी आदित्यला म्हणाले, प्रत्येक वेळी हेच उत्तर मिळतं. तो म्हणाला, कमीत कमी डॉक्टरांनी आपल्याला निराश तर केलं नाही. मी म्हणाले, पण घरचे मला रोज निराश करतात. हे ऐकून तो शांत झाला. दरम्यान दोन्ही जावांची मुलं मोठी होत होती. एका संध्याकाळी एक छोटा मुलगा धावत माझ्या जवळ आला आणि माझ्या गळ्यात पडला. मी त्याला उचलून प्रेम करू लागले. तेवढ्यात त्याची आई हसत म्हणाली, वहिनी, वाटतं तुमची कुशी ही मुलासाठी आतुर झाली आहे. कदाचित तिने हे मजेत म्हटलं असेल, पण ते वाक्य माझ्या मनात खोलवर गेलं. मी हसून म्हणाले, मुलं सगळ्यांनाच आवडतात ना. आणि त्या मुलाला त्याच्या आईकडे दिलं. मग मी माझ्या खोलीत जाऊन गप्पच रडले. त्याच रात्री जेवणानंतर सासूबाई पुन्हा आदित्यजवळ बसल्या आणि म्हणाल्या, बाळा, माझं एक ऐक, अजून तुझं वय आहे, दुसरं लग्न कर. देवाची इच्छा असेल तर घरात आनंद येईल. मी किचनमधून हे सगळं ऐकलं, पण बाहेर आले नाही. आदित्य थकलेल्या आवाजात म्हणाला, आई, ही गोष्ट मी तुझ्या तोंडून आधीही अनेकदा ऐकली आहे, पण माझं उत्तर आजही तेच आहे. मी दुसरं लग्न करणार नाही. माझ्या नशिबात मूल असेल तर काव्यासोबतच होईल आणि नसेल तर मी माझ्या पत्नीची साथ कधीच सोडणार नाही. पूर्ण आयुष्य मूल नसलं तरी मी तिच्यासोबतच राहीन. हे ऐकून सासूबाई रागवल्या आणि म्हणाल्या, भावनांमध्ये वाहून तू तुझं संपूर्ण आयुष्य का खराब करतोयस? पण आदित्य काही न बोलता उठून निघून गेला. मी त्याला म्हणाले, माझ्यासाठी आयुष्य वाद घालू नका. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, मी वाद घालत नाही, मला फक्त तुला एकटे सोडायचं नाही. मी हसून म्हणाले, कधी कधी तुमची हीच एक गोष्ट मला पुन्हा जगण्याची हिंमत देते. वेळ जात राहिला, पण घरात काही बदल झाला नाही. एक दिवस सासूबाईंनी सगळ्यांसमोर म्हटलं, शेवटी ह्या घराचा भार किती दिवस आपणच उचलायचा. ना मूल ना आनंदाची बातमी, फक्त वाट पाहत राहायचं. मी मान खाली घातली. आदित्य तिथेच बसला होता. तो म्हणाला, आई, प्रत्येक गोष्टीत तिला लाजवते का? आणि मग तोही गप्प झाला. काही दिवसांनी मोहल्ल्यात एक जेवणाची दावत होती. आम्ही सगळे तिथे गेलो. नेहमीप्रमाणे बायका मुलांबद्दल बोलू लागल्या. एका बाईने मला विचारलं, तुला किती मुलं आहेत? मी उत्तर देण्याआधी सासूबाई म्हणाल्या, अजून एकही नाही. तिथल्या काही बायकांनी सहानुभूती दाखवली, तर काहींनी वेगवेगळे सल्ले द्यायला सुरुवात केली. मी संपूर्ण धावतीत एक शब्दही बोलले नाही. घरी आल्यावर बराच वेळ एकटी बसून राहिले. त्या काळात आदित्याच्या ऑफिसचं कामही खूप वाढलं होतं. तो उशिरा घरी येऊ लागला. एका रात्री त्याने मला उदास बसलेलं पाहिलं आणि म्हणाला, तुला वाटत असेल तर आपण वेगळं घर घेऊया, कदाचित तुला तिथे थोडं सुख मिळेल. मी म्हणाले, नाही, मला तुम्हाला तुमच्या आईपासून वेगळं करायचं नाही. मला फक्त एवढंच हवं आहे की मला कायम दोषी समजलं जाऊ नये. आदित्याने माझा हात धरला, पण काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी एका छोट्याशा गोष्टीवरून वाद झाला. मी सकाळपासून सतत काम करत असल्यामुळे थकून म्हणाले, माझी मुलंही नाहीत, तरी संपूर्ण घराचं काम फक्त माझ्याच वाट्याला येतं. हे ऐकता सासूबाई रागाने म्हणाल्या, इतकंच ओझं वाटत असेल तर वेगळं राहा. तुला कोणी अडवलंय?
आदित्यही सगळं ऐकत होता, पण त्याने आईला काही सांगितलं नाही आणि माझी बाजूही घेतली नाही. तो फक्त शांत बसला. मीही काही न बोलता माझ्या खोलीत गेले. पण सासूबाईच्या ते एका वाक्याने घराला एक नवं वळण मिळणार होतं याची मला कल्पना नव्हती. काही दिवसातच घरचं वातावरण आणखीन बदललं. कोणी उघडपणे काही बोलत नव्हतं, पण प्रत्येकाचं वागणं बदललं होतं. मी नेहमीप्रमाणे सकाळी उठून घरची सगळी कामं करत होते, पण मला जाणवत होतं की प्रत्येकजण माझ्या प्रत्येक हालचालीकडे पाहतोय. एका सकाळी आम्ही सगळे नाश्ता करत असताना सासूबाईंनी सासऱ्यांना म्हटलं, घरात कायम एक विचित्र टेन्शन असतं, म्हणून सगळ्यांचे हिस्से वेगळे करून टाकले तर चांगलं. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने राहावं, मग ना कोणाची तक्रार राहील, ना कोणाला कोणाचं बोलणं वाईट वाटेल. सासरे शांतपणे नाश्ता करत होते. त्यांनी काही वेळाने म्हटलं, यात सगळ्यांचं भलं असेल तर मला काही हरकत नाही. माझे दोन्ही दीरही गप्प राहिले. कोणीही माझ्याकडे पाहून माझं मत विचारलं नाही. मी फक्त सगळ्यांना नाश्ता वाढत राहिले, जणू ह्या निर्णयाशी माझा काही संबंधच नव्हता. त्या संध्याकाळी मजूर आले आणि दुसऱ्याच दिवशी अंगणाच्या मधोमध भिंत बांधायला सुरुवात झाली. एक एक वीट लावली जात होती आणि ते अंगण, जिथे सगळी मुलं एकत्र खेळायची, 2 भागात विभागलं जात होतं. काही तासात भिंत उभी राहिली. आमच्या भागासमोर एक छोटं गेट लावलं गेलं. 2 खोल्या, एक बाथरूम आणि एक छोटंसं किचन आमच्या वाट्याला आलं. फक्त एवढंच सांगितलं गेलं, आता तुम्ही दोघं तुमच्या मर्जीने राहा. ना तुम्हाला आमची काळजी, ना आम्हाला तुमची. मी क्षणभर आदित्यकडे पाहिलं. कदाचित तो काही बोलेल अशी अपेक्षा होती, पण तोही शांत होता. नवीन भागातली पहिली रात्र खूप विचित्र होती. भिंतीच्या पलीकडे मुलांच्या खेळण्याचा आवाज येत होता. कधी त्यांचं हसणं, कधी कुणी कुणाला हाक मारत होतं, पण आमच्या भागात मात्र पूर्ण शांतता होती. पहिल्यांदा मला जाणवलं की एकाच घरात राहूनही माणूस किती एकटा होऊ शकतो. मी जेवण बनवलं आणि सवयीने जास्त भाजी चिरली, जास्त पीठ मळलं. अचानक लक्षात आलं की आता घरात फक्त आम्ही दोघंच आहोत. आदित्यने पाहिलं आणि म्हणाला, तुलाही थोडा वेळ लागेल, पण सवय बदलेल. मी हलकंसं हसले, पण मन भरून आलं. काही दिवसांनी मोठी नणंद तिच्या पती आणि मुलांसोबत आली. ती सरळ मोठ्या भागात गेली. थोड्या वेळाने आमच्या भागात आली. मुलांनी मला नमस्कार केला आणि माझ्याजवळ बसले. तिची मुलगी निरागसपणे म्हणाली, मामी, तुम्ही इथे एकट्या का राहतात? तुम्ही तिकडे का येत नाही? मी काही बोलण्याआधीच नणंद म्हणाली, जा बाहेर खेळ, आणि ती मुलांना घेऊन निघून गेली. पण तिच्या मुलीचा प्रश्न माझ्या मनात बराच वेळ घुमत राहिला. एक दिवस मी कपडे धुत होते, तेव्हा भिंतीच्या पलीकडून सासूबाईंचा आवाज ऐकू आला. त्या एका नातेवाईकाला सांगत होत्या, आता सगळे वेगळे राहतात, प्रत्येकजण आपल्या मर्जीने जगतोय, निदान रोजच्या भांडणापासून तरी सुटका झाली. हे ऐकून माझे हात थांबले. मला जाणवलं की कदाचित त्यांना खरंच आता शांतता मिळाली होती, पण माझ्या वाट्याला फक्त एकटेपणा आला होता. दुसरीकडे आदित्य आधीपेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवू लागला. सकाळी लवकर निघायचा आणि रात्री उशिरा यायचा. एका संध्याकाळी मी त्याला म्हणाले, तुम्ही आता आधीसारखे माझ्याशी बसून बोलत नाही. तो थकलेल्या आवाजात म्हणाला, काय करू, ऑफिसचं काम खूप वाढलं आहे. अजून थोडी मेहनत केली तर आपलं आयुष्य चांगलं होईल. मी मनापासून म्हणाले, पण मला पैशापेक्षा तुमची साथ जास्त हवी आहे. तो शांत झाला आणि म्हणाला, ठीक आहे काव्या, मी प्रयत्न करेन. पण त्याची व्यस्तता कमी झाली नाही. या काळात 1-2 वेळा पुन्हा त्या वृद्ध भिकाऱ्याचा आवाज गल्लीतून ऐकू आला, देवाच्या नावावर काहीतरी दे बाळा, देव तुझी झोळी भरून देईल. भिंतीच्या पलीकडून कोणीतरी त्याला ओरडून हाकलून दिलं. मग काही मुलं त्याच्या मागे धावत त्याची चेष्टा करत असल्याचा आवाज आला. मी खिडकीतून बाहेर पाहिलं तर दूर एक पांढरी दाढी असलेला वृद्ध माणूस हळूहळू चालताना दिसला. त्याच्या हातात एक जुनं गाठोडं होतं. काही वेळात तो माझ्या नजरेआड झाला. मी त्याकडे फार लक्ष दिलं नाही आणि पुन्हा कामाला लागले. हळूहळू हिवाळा वाढू लागला. संध्याकाळ लवकर व्हायची आणि आमच्या नवीन भागातली शांतता आणखीन जाणवायची. एका रात्री जेवताना मी आदित्यला म्हणाले, कधी कधी मला इथे भीती वाटते.
आधी निदान घरात लोकांचे आवाज तरी ऐकू यायचे. आता असं वाटतंय जणू आपण वेगळ्याच जगात राहतोय. तो म्हणाला, काही दिवस सहन कर, नंतर सवय होईल. मी पुढे काही बोलले नाही, पण माझं मन ह्या एकटेपणासाठी तयार नव्हतं. मला माहीत नव्हतं की काही दिवसात हेच एकटेपण माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी परीक्षा आणि कदाचित सर्वात मोठं सुख घेऊन येणार आहे. वेळ पुढे जात होता, पण माझं आयुष्य जणू त्याच जागी थांबलं होतं. आदित्य ऑफिसला जायचा आणि मी दिवसभर एकटी असायचे. भिंतीच्या पलीकडून कधी मुलांचं हसणं, कधी भांड्यांचा आवाज ऐकू यायचा. मनात विचार यायचा, कदाचित कधी माझ्या कुशीतही असंच एखादं मूल खेळेल. एक दिवस मी आदित्यला म्हणाले, आता मी इतकी एकटी झाले आहे की कधी कधी वाटतं मी बोलणंच विसरेन. त्याने दुःखी नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मला माहीत आहे तू एकटी पडतेस, पण मीही काय करू. मी त्याची अडचण समजत होते, पण परिस्थिती बदलत नव्हती. एक दोन वेळा जावांची मुलं खेळता खेळता आमच्या भागात आली. मी त्यांना बिस्किट दिलं, पण त्यांच्या आईने लगेच त्यांना आवाज देऊन परत बोलावून घेतलं. काही दिवसांनी सासूबाई आजारी पडल्या. जावांनी मला बोलावलं. मी त्यांच्या खोलीत गेले. त्यांना औषधं दिलं, पाणी पाजलं आणि रात्रीपर्यंत त्यांची सेवा केली. सासूबाई माझ्याकडे पाहत होत्या, पण काही बोलल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत थोडी सुधारली, तेव्हा मी माझ्या भागात परत आले. संध्याकाळी आदित्यने सांगितलं, आई म्हणत होती तू पूर्ण रात्र तिच्याजवळ बसली होतीस. मी म्हणाले, शेवटी त्या माझ्यासाठीही आईसारख्याच आहेत. नाराजी तिच्या जागी आहे, पण नातंही महत्त्वाचं आहे ना. आदित्य अनेक दिवसांनी पहिल्यांदा माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला, हीच तर तुझी खासियत आहे, जी मला कायम तुझ्याकडे ओढून आणते. 2 दिवसांनी आदित्य म्हणाला, या महिन्यात ऑफिसचं काम खूप वाढणार आहे. कदाचित मला काही रात्री ऑफिसमध्येच थांबावं लागेल. मी काळजीने म्हणाले, तुम्ही रात्री घरी आला नाहीत तर मी एकटी कशी राहू. तो म्हणाला, काळजी करू नकोस, समोरच सगळे राहतात. काही गरज पडली तर आवाज दे. मी मनात विचार केला, भिंती जवळ आहेत, पण आता मन खूप दूर गेले आहेत. मात्र मी काही बोलले नाही. त्या दोन्ही भागात ही बातमीही पसरली होती की तो वृद्ध भिकारी कदाचित वेडा आहे. एक दिवस ऑफिसला जाताना आदित्य म्हणाला, आज मला खूप उशीर होईल. खूप रात्र झाली तर मी ऑफिसमध्येच थांबेन. तू दरवाजा नीट बंद करून ठेव आणि कोणासाठीही दरवाजा उघडू नकोस. मी मान हलवली, पण तो गेल्यानंतर माझं मन विचित्र बेचैन होत होतं. रात्री मी बराच वेळ भजन ऐकलं, जेवण केलं आणि भांडी आवरली. खिडकीतून थंड हवा येत होती आणि घर आणखी सुनसान वाटत होतं. मी वारंवार घड्याळ पाहत होते, पण आदित्य आला नाही. रात्री उशिरा त्याचा फोन आला. तो म्हणाला, आज ऑफिसचं काम संपत नाहीये. एका मागोमाग एक काम येतंय, त्यामुळे आज मी घरी येऊ शकणार नाही. तू दरवाजा बंद करून झोप, सकाळी लवकर येतो. मी स्वतःला मजबूत दाखवत म्हणाले, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी ठीक आहे. पण फोन ठेवल्यानंतर संपूर्ण घर मला भीतीदायक वाटू लागलं. मी सगळे दरवाजे आणि खिडक्या पुन्हा तपासल्या. मग बाहेरचा बरामत्याचा लाईट लावून आत आले. मी बिछाण्यावर बसले होते. तेवढ्या दरवाजावर हलकी टकटक झाली. मी दचकून उभी राहिले. आधी मला वाटलं माझा भास असेल, पण काही क्षणांनी पुन्हा टकटक झाली. यावेळी आवाज स्पष्ट आणि थोडा मोठा होता. मी शांत उभी राहिले. बाहेरून एक अशक्त आणि थकलेला आवाज आला, बेटी, शक्य असेल तर एका रात्रीसाठी मला आत बसायला जागा दे. बाहेर खूप थंडी आहे. पहाट होण्याआधीच निघून जाईन. माझा श्वास वेगाने चालू झाला, कारण हाच तो क्षण होता ज्यानंतर माझं आयुष्य कायमचं बदलणार होतं. मी दरवाजाजवळ उभी राहिले. आदित्यचं, कोणासाठीही दरवाजा उघडू नकोस, हे वाक्य माझ्या डोक्यात घुमत होतं. पण बाहेरून येणाऱ्या त्या अशक्त आवाजामुळे माझं मन अस्वस्थ होत होतं. पुन्हा टकटक झाली आणि आवाज आला, जागा नसेल तरी चालेल बेटी, पण निदान थोडं गरम पाणी तरी दे. खूप थंडी आहे. मी दरवाजाला असलेल्या जाळीतून बाहेर पाहिलं. तोच पांढऱ्या दाढीचा वृद्ध भिकारी तिथे उभा होता, ज्याला मी आधी अनेकदा गल्लीत पाहिलं होतं. त्याचे कपडे धुळीने माखलेले होते. थंडीमुळे त्याचे हात थरथरत होते आणि खांद्याजवळ ते जुनं गाठोडं होतं. दूर गल्लीत 2-3 लोक त्याला पाहून म्हणत होते, चल निघ इथून, रोज इथे का येतोस.
पण तो शांतपणे माझ्या दरवाजासमोर उभा होता. काही क्षण मी विचार केला आणि मनात आलं, इतक्या कडाकाच्या थंडीत या वृद्ध माणसाला रिकाम्या हाताने परत पाठवणं योग्य नाही. मी हळूच दरवाजा उघडला आणि म्हणाले, बाबा, मी तुम्हाला आत बोलावू शकत नाही, पण तुम्ही इथे बरामत्यात बसू शकता. तिथे थंडी थोडी कमी जाणवेल. त्या वृद्ध बाबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात असा थकवा होता, जणू ते कित्येक वर्षापासून शांत झोपलेच नव्हते. त्यांनी हात जोडून मला आशीर्वाद दिला. देव तुला खूप सुखी ठेवो. देव तुझी रिकामी झोळी भरून देवो. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. ज्या आनंदाची तू कित्येक वर्ष वाट पाहतेस, तो आनंद तुला नक्की मिळेल. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. मी एका प्लेटमध्ये भाजी, भात आणि पोळी वाढून बरामत्यात आले. बाबा शांतपणे जमिनीवर बसले होते आणि त्यांचं गाठोडं बाजूला ठेवलं होतं. मी त्यांच्या समोर प्लेट ठेवली, पण त्यांनी लगेच जेवायला सुरुवात केली नाही. त्यांनी हात जोडून आधी देवाची प्रार्थना केली. मी शांतपणे हे सगळं पाहत होते. मग आत जाऊन एक ब्लँकेट आणलं आणि त्यांना दिलं. ते माझ्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाले, माझ्यासाठी एवढंच खूप आहे. देव तुला याच्या बदल्यात खूप काही देईल. मी म्हणाले, बाबा, आज खूप थंडी आहे. हे ब्लँकेट व्यवस्थित घ्या आणि इथेच बरामत्यात आराम करा. सकाळी निघून जा. ते हळू आवाजात म्हणाले, बेटी, मला कुणाला त्रास द्यायचा नाही. काळजी करू नकोस. सकाळी निघून जाईन. त्यांनी गाठोडं डोक्याजवळ ठेवलं आणि ब्लँकेट ओढून घेतलं. मी आत आले, पण माझं लक्ष वारंवार बरामत्याकडे जात होतं. काही वेळाने मी दरवाजाकडे पाहिलं तर बाबा अजून जागे होते. त्यांचा एक हात गाठोड्यावर होता, जणू ते एखाद्या खूप मौल्यवान वस्तूचं रक्षण करत होते. ते कधी बाहेर पाहायचे, कधी हळू आवाजात काही बोलायचे आणि पुन्हा गाठोड्यावर हात ठेवायचे. मला क्षणभर वाटलं की त्या गाठोड्यात काहीतरी हलतंय, पण मी स्वतःला समजावलं, कदाचित वाऱ्यामुळे कपडा हलत असेल. रात्र आणखी गडद झाली. बाहेर फक्त वाऱ्याचा आवाज येत होता. बाबा झोपले होते, पण त्यांना झोप लागत नसावी. काही वेळाने मला हलकासा एखाद्या मुलाच्या रडण्यासारखा आवाज ऐकू आला. मी लगेच उठून बसले. संपूर्ण घर शांत होतं. मी नीट ऐकण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा काहीच आवाज आला नाही. कदाचित गल्लीतल्या कुठल्या तरी घरातून आवाज आला असेल असं समजून मी पुन्हा झोपले. साधारण 1 तासाने पुन्हा तसाच हलका आवाज आला. ह्यावेळी मी उठून खिडकीजवळ गेले. बरामत्यात लाईट सुरू होता. बाबा ब्लँकेट घेऊन शांतपणे झोपले होते आणि गाठोडं नेहमीप्रमाणे त्यांच्या जवळच होतं. मला काहीच विचित्र दिसलं नाही. मी स्वतःला समजावलं आणि परत खोलीत आले. रात्री कधीतरी मला झोप लागली. पहाटे बरामत्यात हलकी चाहूल झाली, पण माझी झोप पूर्णपणे उघडली नाही. मला फक्त एवढं जाणवलं की कोणीतरी हळूहळू बाहेर जात आहे आणि मग शांतता झाली. सकाळी माझी झोप उघडली तेव्हा मी विचार केला, बाबा उठले असतील का? मी बरामत्यात आले तर तिथे कोणीच नव्हतं. ब्लँकेट व्यवस्थित घडी करून एका बाजूला ठेवलेलं होतं. दरवाजाही हळूच बंद केला होता. मी मनात हसले आणि विचार केला, खरंच आपल्या शब्दाप्रमाणे पहाटेच निघून गेले. मी ब्लँकेट उचलायला पुढे झाले तेव्हा माझी नजर बरामत्याच्या कोपऱ्यात गेली. तिथे तेच जुनं गाठोडं ठेवलेलं होतं जे बाबांसोबत होतं. मी आश्चर्याने म्हणाले, अरे, बाबा आपलं गाठोडं इथेच विसरले. कदाचित घाईत विसरले असतील. असा विचार करून मी ते तिथेच ठेवलं. ते परत आले तर त्यांना देईन असं ठरवून मी किचनमध्ये चहा करायला गेले. पण मला कल्पना नव्हती की काही क्षणात त्या गाठोड्यात होणारी हलकीशी हालचाल माझं संपूर्ण आयुष्य बदलवणार आहे. मी चहा ठेवून परत बरामत्यात आले आणि विचार केला, गाठोडं आत ठेवूया. बाबा परत आले तर इथून घेऊन जातील. पण गाठोड्याजवळ जाताच मला जाणवलं की आत काहीतरी हलत आहे. मी काही क्षण तिथेच उभे राहिले. स्वतःला समजावलं की तसं काही नाही. पण पुढच्या क्षणी मला अगदी हलका आवाज ऐकू आला, जणू एखादं छोटंसं बाळ हुदके देत रडत होतं. माझ्या हातातला कप खाली पडता पडता वाचला. थरथरत्या हातांनी मी ते गाठोडं उघडलं आणि माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आत गरम कपड्यांमध्ये गुंढळलेलं काही महिन्याचं एक निरागस बाळ होतं. थंडीमुळे त्याचा चेहरा लाल झाला होता
आणि ते हळूहळू रडत होतं. हे पाहताच माझ्या तोंडून किंकाळी निघाली. मी लगेच त्याला गाठोड्यातून बाहेर काढलं. माझ्या बाहुपाशात घेतलं. माझ्या छातीला लागताच थंडीने थरथरणारं ते बाळ शांत झालं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी वारंवार दरवाजाकडे पाहत होते आणि मग अचानक गल्लीत धावत गेले. पण ते वृद्ध बाबा कुठेच दिसत नव्हते. बाळाला कुशीत घेऊन मी गल्लीत फिरत ओरडू लागले, बाबा, बाबा, तुम्ही कुठे आहात? तुमचा गाठोडं इथंच राहिला आहे. पण सगळीकडे शांतता होती. माझा आवाज ऐकून काही शेजारी बाहेर आले. एका बाईने आश्चर्याने विचारलं, हे बाळ कुठून आलं? मी रडत रडत सगळी गोष्ट सांगितली. रात्री बाबा आले. मी त्यांना जेवण दिलं, बरामत्यात झोपायला जागा दिली आणि सकाळी ते गाठोडं इथे ठेवून निघून गेले. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. एका वृद्ध माणसाने सांगितलं, हा तोच भिकारी आहे जो कित्येक आठवड्यापासून या बाळाला छातीशी धरून फिरताना दिसतो. मी कधीही त्याला या मुलापासून वेगळं पाहिलं नाही. दुसरा माणूस म्हणाला, मी ऐकलं होतं की त्याचा एकुलते एक मुलगा आणि सून एका ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले. कदाचित हे त्यांचं मूल असावं. तेव्हापासून तो याला घेऊन फिरतोय. पण खरी गोष्ट कोणालाच माहीत नव्हती. मी लगेच आदित्यला फोन केला. माझा आवाज थरथरत होता. तो वारंवार विचारत होता, काय झालं काव्या? मी फक्त एवढंच म्हणाले, तुम्ही लवकर घरी या. देवाने आपल्या घरात काहीतरी पाठवलं आहे. तो घाबरून ऑफिसमधून निघाला आणि थोड्याच वेळात घरी आला. मी बाळ त्याच्या हातात दिलं. तो आश्चर्याने बाळाकडे पाहत राहिला आणि म्हणाला, हे कुठून आलं? मी रात्रीपासून सकाळपर्यंतची प्रत्येक गोष्ट त्याला सांगितली. त्याने लगेच पोलिसला माहिती दिली, जेणेकरून खरी गोष्ट समोर येईल. पोलीस आली. संपूर्ण मोहल्ल्यात चौकशी झाली. प्रत्येकाने एकच सांगितलं की तो वृद्ध भिकारी बऱ्याच दिवसांपासून या बाळासोबत दिसत होता. पण त्यांचं ठिकाण कोणालाच माहीत नव्हतं. पोलिसने आसपासच्या भागातही शोध घेतला, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये या बाळाच्या हरवल्याची तक्रार नव्हती आणि कोणीही त्याच्यावर आपला हक्क सांगायला पुढे आलं नाही. अनेक दिवस पोलीसची कारवाई सुरू झाली. वर्तमानपत्रातही बातमी छापून आली, पण कोणीही समोर आलं नाही. त्या काळात बाळ आमच्या घरीच राहिलं. सुरुवातीला मी फक्त त्याची काळजी घेत होते, पण हळूहळू कधी ते माझ्या आयुष्याचा भाग बनलं मला कळलंच नाही. रात्री ते रडायचं तेव्हा मी त्याला कुशीत घेऊन शांत करायचे. सकाळी त्याच्यासाठी दूध बनवायचे, कपडे बदलायचे, आंघोळ घालायचे आणि जेव्हा ते माझं बोट पकडून हसायचं तेव्हा मला वाटायचं की माझ्या कित्येक वर्षापासून रिकाम्या असलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा वसंत आला आहे. आदित्य अनेकदा शांतपणे हे सगळं पाहायचा. एक दिवस तो म्हणाला, मी तुला इतकी आनंदी कधीच पाहिलं नाही. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणाले, कदाचित देवाने माझ्या कित्येक वर्षाच्या प्रार्थना अशा प्रकारे ऐकल्या आहेत. काही आठवड्यांनी पोलिसने आम्हाला सांगितलं की कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर कोणीही या मुलावर दावा केला नाही तर त्याची जबाबदारी आणि हक्क आम्हाला मिळू शकतो. आम्ही सगळे आवश्यक कागदपत्र पूर्ण केली, आवश्यक प्रक्रिया केली आणि शेवटी तो निरागस मुलगा कायमचा आमचा आयुष्याचा भाग झाला. ज्या दिवशी आदित्यने कागदांवर सही करून ते कागद माझ्या हातात दिले त्या दिवशी मी बाळाला घट्ट मिठी मारून खूप रडले. आदित्यनेही पहिल्यांदा त्याला आपल्या खांद्यावर घेतलं आणि म्हणाला, आजपासून हा आपला मुलगा आहे. हे कळताच घरच्यांना खूप मोठा धक्का बसला. काही दिवसांनी सासूबाई आमच्या भागात आल्या. त्यांनी बाळाला कुशीत घेतलं आणि काही क्षण गप्प राहिल्या. मग त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू आले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून हळू आवाजात म्हटलं, बेटी, कदाचित देवाने तुझ्यासाठी आनंदाचा हाच मार्ग ठरवला होता. मला माफ कर, मी तुला खूप दुःख दिलं. मी लगेच त्यांचे हात धरले आणि म्हणाले, आई, जुन्या गोष्टी संपल्या. आता फक्त याकडे बघा. हा तुमचा नातू आहे. तुमच्या कुशीत. सासूबाईंनी बाळाला छातीशी घट्ट धरलं आणि कित्येक वर्षानंतर आमच्या नात्यात द्वेषाच्या जागी प्रेम आलं. आजही हिवाळ्याच्या रात्री कधी दूर कुठेतरी एखाद्या भिकाऱ्याचा आवाज ऐकू आला की माझी नजर अचानक दरवाजाकडे जाते. मनात येतं, कदाचित ते वृद्ध बाबा पुन्हा एकदा दिसतील. मला त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही माझ्या घरातून रिकाम्या हाताने गेला नव्हतात. उलट जाताना माझं कित्येक वर्षापासून रिकामं असलेलं आयुष्य आनंदाने भरून गेलात.
पण ते पुन्हा कधीच परत आले नाहीत. कदाचित काही माणसं आपल्या आयुष्यात फक्त आपलं नशीब बदलण्यासाठी येतात आणि त्यांचं काम पूर्ण झाल्यावर शांतपणे निघून जातात. त्या दिवशी मला आयुष्यभरासाठी एक गोष्ट समजली. एखाद्या गरजू माणसावर दया केली तर त्याचा मोबदला त्याच माणसाकडूनच मिळेल असं नाही. देव आपल्या आयुष्यात अशा मार्गाने सुख आणतो ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केलेला नसतो. म्हणून कधीही एखाद्या गरजू व्यक्तीला निरुपयोगी समजू नका आणि कोणत्याही बेसहारा माणसाला आपल्या दरवाजातून हाकलून देऊ नका. कारण कधीकधी एखादी छोटीशी चांगली कृतीही संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. त्या निरागस मुलामुळे आमच्या घरात पुन्हा आनंद आला. आम्ही त्याचं नाव आरव ठेवलं. आरव आमच्या आयुष्यात आल्यापासून घराचं वातावरण पूर्णपणे बदललं. ज्या भिंतीवर आधी शांतता आणि दुःख पसरलेलं होतं तिथे आता आरवच्या हसण्याचा आवाज आणि त्याच्या छोट्या छोट्या पावलांचा आवाज घुमू लागला. माझ्या सासूबाई, ज्या कधी माझ्याशी नीट बोलतही नव्हत्या, त्यांचा बहुतेक वेळ आता आमच्यासोबत जायचा. त्या आरवला कुशीत घेऊन खेळवायच्या. त्यांच्या वागण्यात आश्चर्यकारक बदल झाला होता. त्या मला फक्त सून म्हणून नव्हे तर मुलगी म्हणून मान देऊ लागल्या आणि माझ्यावर खूप प्रेम करू लागल्या. आदित्यच्या चेहऱ्यावर कायम दिसणारा ताण आणि गंभीरपणाही हळूहळू नाहीसा झाला. तो ऑफिसमधून आला की सगळ्यात आधी आरवला कुशीत घ्यायचा आणि त्याच्यासोबत खेळायचा. आमचं आयुष्य खूप सुंदरपणे पुढे जाऊ लागलं. वेळ पंख लावून उडत होतं. काही वर्ष कधी निघून गेली कळलंच नाही आणि आरव आता 4 वर्षाचा झाला होता. तो खूप गोड आणि समजूतदार मुलगा होता. आपल्या छोट्या छोट्या गोड बोलण्याने तो सगळ्यांचं मन जिंकून घ्यायचा. पण माझ्या मनात त्या वृद्ध बाबांची आठवण आणि त्यांनी दिलेलं ते गाठोडं कायम लक्षात राहिलं. जेव्हा जेव्हा मी आरवकडे पाहायचे तेव्हा मला ती रात्र आठवायची आणि ते बाबा आठवायचे, ज्यांनी आपल्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट माझ्या स्वाधीन करून अंधारात कुठेतरी निघून गेले होते. एक दिवस आदित्य ऑफिसमधून परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच गंभीरपणा होता. मी त्याला पाणी दिलं आणि विचारलं, काय झालं? तुम्ही काहीतरी काळजीत दिसताय. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि अंगणात खेळणाऱ्या आरवकडे पाहिलं. मग हळू आवाजात म्हणाला, आज ऑफिसच्या कामानिमित्त एका मोठ्या अनाथ आश्रमात आणि हेल्प सेंटरमध्ये माझी मीटिंग होती. तिथे सेंटरचे प्रमुख खूप वयस्कर आणि चांगले गृहस्थ भेटले. तिथे बेसहारा मुलं आणि गरजू लोकांबद्दल बोलताना त्यांनी मला एक गोष्ट सांगितली आणि ती ऐकून मी हादरलो. मी विचारलं, काय झालं होतं? आदित्य म्हणाला, त्यांनी सांगितलं की काही वर्षापूर्वी त्यांच्या सेंटरमधून एक खूप चांगला वृद्ध अचानक गायब झाला होता. त्याच्या तरुण मुलाचा आणि सुनेचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमधून त्यांचं काही महिन्याचं बाळ वाचलं होतं. तो वृद्ध आपल्या नातवाच्या सुरक्षेसाठी खूप घाबरला होता. त्याची मानसिक अवस्थाही बिघडत चालली होती. त्याला भीती होती की सेंटरमधले लोक किंवा दुसरं कोणी त्याच्यापासून ते मूल हिरावून घेईल. म्हणून त्याने त्या बाळाला कपड्याच्या गाठोड्यात लपवलं आणि रातोरात तिथून निघून गेला. त्यानंतर तो शहरोशहरी गल्ली गल्ली भटकत राहिला. कधी नातवाची स्वतः काळजी घ्यायची तर कधी त्याला अशा सुरक्षित माणसाच्या स्वाधीन करायचं जो त्याच्यावर स्वतःच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम करेल. अशा चांगल्या व्यक्तीचा तो शोध घेत होता. हे ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर तोच प्रसंग उभा राहिला आणि मी रडू लागले. मी घाबरलेल्या आवाजात आदित्यला विचारलं, तेच का ते भिकारी बाबा? आदित्य म्हणाला, माहीत नाही, पण सगळं अगदी जुळतंय. त्यांनी सांगितलं की साधारण 1 वर्षापूर्वी तो वृद्ध खूप गंभीर आजारी अवस्थेत पुन्हा त्या सेंटरमध्ये पोहोचला होता. त्यांची अवस्था खूप खराब होती आणि तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात होता. मरण्याआधी त्याने सेंटरच्या प्रमुखांना सांगितलं की त्याने आपल्या नातवाला एका अशा स्त्रीच्या बारामत्यात गाठोड्यात गुंडाळून ठेवलं आहे, जिने कडाकाच्या थंडीत एका अनोळखी भिकाऱ्याला गरम जेवण, ब्लँकेट आणि छत दिलं. त्याने सांगितलं होतं की ज्या स्त्रीच्या मनात एका अनोळखी भिकाऱ्यासाठी इतकी माया आहे, ती माझ्या निरागस नातवाला कधीच बेसहारा सोडणार नाही. देव तिचं घर कायम आनंदाने भरून ठेवेल. असं म्हणत तो वृद्ध हसला आणि सेंटरच्या प्रमुखांच्या हातात शेवटचा श्वास घेतला. त्याचे शेवटचे शब्द होते,
मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. आता मी माझा मुलगा आणि सुनेकडे शांतपणे जात आहे. हे सगळं ऐकल्यानंतर माझं अंग अक्षरशः शहारलं. देवाचा तो चमत्कार आठवून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला जाणवलं की माझ्या छोट्याशा चांगुलपणासाठी देवाने मला किती मोठी भेट दिली होती. तो वृद्ध भिकारी साधा मागणारा नव्हता, तर एक आजोबा होता, जो आपल्या नातवाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फिरत होता. देवाने त्याची प्रार्थना, त्याची तळमळ आणि माझी इच्छा एका ठिकाणी आणून पूर्ण केली होती. मी लगेच आरवला माझ्या छातीशी घट्ट धरलं आणि रडू लागले. आरवने आपल्या छोट्या हातांनी माझे अश्रू पुसले आणि विचारलं, "मम्मा, तू का रडतेस?" मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, "बाळा, मी रडत नाहीये. मी तर देवाचे आभार मानते की त्याने मला तू दिलास." त्या दिवसाने माझ्या आणि आदित्याच्या आयुष्याचा उद्देश बदलून टाकला. आम्हाला जाणवलं की एका छोट्याशा चांगल्या कृतीमुळे जर आमच्या आयुष्यात एवढा मोठा आनंद येऊ शकतो, तर जगात कितीतरी अशी बेसहारा मुलं आणि गरजू लोक असतील, ज्यांना फक्त थोडं प्रेम, आपलेपणा आणि मायेची गरज असेल. आम्ही ठरवलं की आपल्या क्षमतेनुसार त्या हेल्थ सेंटरमध्ये कायम काही ना काही मदत करायची. आदित्याने आपल्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा या कामासाठी देण्यास सुरुवात केली आणि मी स्वतः सेंटरमध्ये जाऊन तिथल्या मुलांची आणि गरजू लोकांची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली. माझ्या सासूबाईंनीही या कामात आमची साथ दिली. त्या म्हणाल्या, "बेटी, आयुष्याचा खरा अर्थच भलाई आणि सेवा करण्यात आहे." वर्ष जात राहिली आणि आरव मोठा होत गेला. आम्ही त्याला कधीही जाणवू दिलं नाही की तो आमचा सख्खा मुलगा नाही. उलट आम्ही त्याला त्या वृद्ध बाबांची सत्यकथा एका सुंदर गोष्टीसारखी सांगितली. एका महान माणसाने आपल्या नातवाच्या भविष्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि शेवटी त्याला योग्य माणसांच्या स्वाधीन करून गेला. आरव मोठा झाल्यावर शिक्षणासोबत त्या सेंटरमध्ये हेल्प करण्यासाठी जाऊ लागला. त्याच्या मनात लहानपणापासूनच दया आणि माणुसकीची भावना होती. तो जेव्हा एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला पाहायचा, तेव्हा त्याच्या मदतीसाठी पुढे यायचा. अनेकदा हिवाळ्याच्या रात्री तो स्वतः रस्त्यावर जाऊन गरजू लोकांना कपडे, ब्लँकेट आणि अन्न वाटायचा. त्याला पाहून माझं मन आनंदाने भरून यायचं आणि मला वाटायचं की त्या वृद्ध बाबांची आत्मा जिथे कुठे असेल, तिथून ते आपल्या नातवाकडे पाहून नक्कीच हसत असतील. आज जेव्हा मी माझं भरलेलं घर पाहते, माझा मुलगा आरव किती चांगला आणि कर्तबगार झाला आहे हे पाहते, तेव्हा माझं मन आनंदाने भरून येतं आणि आदित्याच्या चेहऱ्यावरही समाधान दिसतं. त्या एका थंड रात्री एका अनोळखी वृद्धाला दिलेल्या आश्रयाने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं. त्या दिवसापासून माझ्या मनात एकच गोष्ट कायमची कोरली गेली. आपण केलेली छोटीशी माणुसकीची कृती कधी आणि कोणत्या रूपात आपल्या आयुष्यात परत येईल हे कोणालाच माहीत नसतं. म्हणून गरजू माणसाला कधीही कमी समजू नका, कारण कधी कधी देव आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा आशीर्वाद अगदी अनोळखी व्यक्तीच्या रूपात पाठवतो. मित्रांनो, या कथेने आपल्याला एक सुंदर शिकवण दिली आहे की आपण एखाद्या गरजू व्यक्तीला केलेली छोटीशी मदतही कधी कधी आपल्या आयुष्यात खूप मोठं सुख घेऊन येते. कोणाची परिस्थिती काय आहे हे न जाणता कोणालाही कमी लेखू नये किंवा आपल्या दारातून हकलून देऊ नये, कारण देव कोणत्या रूपात आपली परीक्षा घेतो आणि कोणत्या रूपातून आपल्यावर कृपा करतो हे कोणालाच माहीत नसतं. म्हणूनच आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी माणुसकी, दया आणि प्रेम कधीही सोडू नका, कारण आपण दुसऱ्याच्या आयुष्यात पेटवलेला छोटासा आशेचा दिवा कधी कधी आपल्या स्वतःच्या आयुष्यात कायमचा प्रकाश घेऊन येतो. मित्रांनो, तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा आणि अशा सुंदर, भावनिक आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन सुंदर कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.